कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणबी मंत्रालय स्थापन करणे आणि संदीप शिंदे समितीने जे 58 लाख नोंदी या ज्या मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी सांगितलेल्या आहेत त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देणे याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मनोज जरांगे पाटील यांनी कुठलाही पर्याय ठेवलेला नाही. थोडक्यामध्ये शासनाला असं वाटतंय की संवाद साधायला पाहिजे, उपोषण नको करायला. मग ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर भर उन्हात उपोषण करण्याची वेळ आणली कोणी, तर ती सरकारने. म्हणजे मुंबईला सप्टेंबर 25 मध्ये जे काही आंदोलन झालं त्यावेळेला जो काही GR हातामध्ये ठेवला आणि या GR वर जर न्यायालयामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले तर त्या GRशी प्रामाणिक राहून तो खरा ठरवणे आणि त्यानुसार प्रमाणपत्र देत राहणे ही सरकारची जी मूळ जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाणीव सरकारला नाही. म्हणून जरांगे पाटील हे काल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांच्यावर राग काढू शकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची विनंती अमान्य केलेली आहे सरकारची आणि ते आता उपोषण करत आहेत. एकूण हा जो तिढा आहे हा तिढा निर्माण करण्यासाठी सरकार जेवढं जबाबदार आहे तेवढंच राजकारण देखील तेवढंच जबाबदार आहे आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की 1918 पूर्वी ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटियर मध्ये त्या गृहीत धरून त्यानुसार त्याचा ऐतिहासिक दस्तावेज म्हणून आधार घेत आणि त्याला कायदेशीर रूप देत त्यानुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल हे सरकारने लिहून दिलं आहे. नुसतं लिहून दिलेलं नाही तर तो अध्यादेश काढलेला आणि त्याच्यामध्ये गोम मारलेली आहे. अर्थात ती काय गोम आहे की वंशावळ म्हणजे पात्र जे आहेत, म्हणजे एरवी जर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र काढायचं आहे त्याच्यानंतर त्याची पडताळणी करून घ्यायची, व्हॅलिडिटी करून घ्यायची, तर त्यासाठी जे नियम आहेत म्हणजे पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा, वडील हे सगळं तुम्हाला उतरत्या म्हणजे तो सगळा दस्तावेज तुम्हाला तो द्यावा लागणार आहे. दुसरीकडे हैदराबाद, मग तो जर शक्य नाहीये मग त्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, त्यासाठीच हैदराबाद गॅझेट, त्यासाठीच मग रक्तातले जे नाते आहेत त्यांनी शपथपत्र लिहून द्यायचं आहे. अनेक गोष्टींचा समावेश सरकारला करण्यास भाग पडला ते मनोज जरांगे पाटील यांनी आणि सरकारने ते केलं सुद्धा. मात्र गेल्या 8-10 महिन्यांमध्ये जे काय चाललेलं आहे फक्त चाल ढकलपणा चाललेला आहे आणि त्याच्यामुळं विभागीय आयुक्त राधाकृष्ण विखे यांना कोणते आकडे देतात, नेमकं काय चाललेलं आहे, किती दिलेले आहेत याला मी मानत नाही असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. अनेकांना ते नाकारलं जात आहे, तुम्ही ते जाहीर करून टाका. गाव समित्या नेमलेल्या आहेत, अधिकाऱ्यांच्या समित्या नेमलेल्या आहेत, ग्रामपंचायतच्या बाहेर ते फलक लावण्याचं सांगितलेलं आहे, परंतु तशी काळजी घेतली जात नाही. आणि सगळ्यात मोठं म्हणजे काल राधाकृष्ण विखे पाटील यांची मनोज जरांगे पाटील यांच्या समोर जी तत्वमम झाली त्याचं कारण काय की जी संदीप शिंदे समिती, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती यांच्या अध्यक्ष खाली जे काही काम करते त्या समितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा या सगळ्यांमध्ये मिळून 58 लाख नोंदी सापडल्या. मग ते सरकारने तसं दस्तावेज ते तयार केलं आणि ते दस्तावेज जे आहे ते जाहीर केलं. मनोज जरांगे पाटील यांनी ते दाखवलं काल राधाकृष्ण विखे पाटील यांना की तुम्ही जर मान्य करताय की इतक्या लाख नोंदी सापडलेल्या आहेत मग ती प्रमाणपत्र का देत नाही असा प्रश्न विचारला. त्यावेळेला राधाकृष्ण विखे काय म्हणतात, 35-40 लाख लोकांना आम्ही दिलेला आहे, म्हणजे त्यांना मोघम आकडे फेकत आहेत. मग तुम्ही मोघम बोलू नका, उग गाजर दाखवू नका, तुम्ही काय करा ती यादी द्या. पुन्हा कोण तुम्ही म्हणताय ना 35 ते 40 लाख दिलेले आहेत त्याची यादी द्या. मग ती आता सरकारला देणं भाग आहे. आणि आता सरकारची काय कोंडी होणार आहे म्हणजे सरकार म्हणून जी काही
जबाबदारी आहे. म्हणजे ओबीसींनाही नाराज करायचं नाही, मराठ्यांनाही नाराज करायचं नाही. ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे, आमच्या डीएनए मध्ये आहे. आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींच्या ताटातलं काढून मराठ्यांना देणार नाही, अशी भाषा करायची. आणि त्या भाषेमुळे आलेले आहेत अडचणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि नेमकं तेच हिरो मनोज जरांगे पाटील असं म्हणत आहेत की कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, असं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितलं जातं. इकडं वेगळं चाललेलं आहे. मग नेमकं करायचं काय असं त्यांनी विचारलं. मग आता याच्यामध्ये जे राजकारण, म्हणजे जसं आता मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे प्रोटोकॉल सोडून आंतरवाली सराटीमध्ये आले, त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का वागत नाहीत, का संवाद ठेवत नाहीत, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारलेला आहे. मग आता एकनाथ शिंदे हे मराठा सरदार, शिंदे सरकार, त्यांनी फलक लावले, पाठिंबा दिला, सगळं केलं. आणि आता देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणायचं आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना चिथावलं गेलेलं आहे, असं सरळपणे फडणवीस ब्रिगेड बोलतीये. मग आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही प्रोटोकॉल सोडून या भर उन्हात चाललेल्या आंदोलनाला भेट देणार आहेत का, तिथं संवाद साधणार आहेत का, प्रश्न हा आहे. मग ज्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की संवाद साधला पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यावेळेला मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की मी संवाद थांबवत नाहीये. मी जरी उपोषण सुरू करतोय, कारण की मला त्याच्याशिवाय मार्ग दिसत नाही, कारण तुम्ही करत काहीच नाहीये. अशा पद्धतीने ते आंदोलन आता होत आहे. आणि सरकारला त्यामुळं घाम फुटलेला आहे. मनोज जरांगे ठाम आहे. आता आज दिवसभरामध्ये नेमका कोणता संवाद होतो, काय होतंय नेमकं, हे आपल्याला कळेलच. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.